रात्रीचा किंवा दुपारचा भात शिल्लक राहिला तर सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की याचं काय करावं. कारण जास्तीचं जेवण बनवल्यानंतर ते वाया जाऊ नये यासाठी भाताचे वेगवेगळे प्रकार केले जातात. त्यातलाच हा एक नवीन पद्धत म्हणून फोडणीचा भात बनवलाय मी. आता फोडणीचा भात बरेच जण बनवतात, पण पाहिजे तेव्हा ना असं मनासारखं होत नाही. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा, तुम्हाला ही खूप आवडेल. तर चला वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिले मी घेतलाय रात्रीचा शिळा भात. हा भात मी फ्रीजमधून काढून असा मस्त मोकळा मोकळा करून घेतलाय. हे बघा अशा प्रकारे, जेणेकरून त्यातला आतला जो थंडावा आहे तो सगळा निघून जाईल आणि भात असा मस्त मऊ मऊ होईल आपला. त्यानंतर इथे मी घेतली कढई. कढईमध्ये छान जिरं मोहरी टाकून मस्त तडतडवून घ्यायचंय. जिरं मोहरी तडतडलं की त्याच्यामध्ये घालायचंय बारीक चिरलेला कांदा. कांदा आपल्याला छान असा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, थोडासा मऊ होईपर्यंत असा मस्त परतवून घ्यायचाय. हे बघा आपला कांदा पण आता मस्त छान परतवून झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथे. त्याचबरोबर याच्यामध्ये घालायचे बारीक चिरलेली मिरची, लसूण, शेंगदाणे, बटाटे. आता बटाटे ना आपल्याला पाण्यामध्ये शिजवायचे नाहीये, त्याच्यामुळे मी इथे ना बारीक चिरून घेतले, जेणेकरून ते वाफेवरचे सहज शिजले जातील. तर हे बघा आता हे सर्व जिन्नस आपल्याला मस्त असे परतवून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती ना झाकण ठेवून घ्यायचे, जेणेकरून आपले बटाटे ना वाफेवरती असे मस्त शिजले जातील. हे बघा आपले बटाटे मस्त शिजून तयार झालेले आहेत. आता पण छान परतलेला आहे, शेंगदाणे पण छान झालेले आहेत, ते बघू शकता इथे. आता ह्यात आपल्याला घालायचे टोमॅटो, त्याचबरोबर हळद. आता हे सर्व आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आणि टोमॅटो पण आपल्याला थोडेसे नरम होईपर्यंत असे परतवून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे सर्व साईडने आपल्याला हे स्लो गॅसवरतीच असं कंटिन्यू परतवायचे. त्याचबरोबर मी याच्यामध्ये घालून घेते थोडंसं मीठ. आपण रात्री भातामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मीठ तुम्ही जरा सांभाळून घालायचे, नाहीतर मग जास्त खारट होऊ शकतो आपला भात. आता हे सर्व आपण परत एकदा मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर मी इथे घालते शिळा म्हणजे रात्रीचा उरलेला भात. हा घालून आपण सर्व आता मस्त मसाल्याबरोबर मिक्स करून घ्यायचे. भात जर तुम्हाला कडक लागत असेल तर तुम्ही इथे वरती ना थोडंसं पाणी शिंपडू शकता, म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये मॉइश्चर तयार होईल आणि आपला भात आहे ना नरम व्हायला मस्त मदत होईल. तर हे बघा आपला भात मस्त तयार झाला. त्यानंतर आपण याच्यावर घालतोय बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घातल्याच्या नंतर सुद्धा हा भात असा मस्त मिक्स करून घ्यायचंय. हे बघा आपला गरमागरम असा फोडणीचा भात तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथे. तुम्ही सकाळचा नाश्ता आहे ना हा असा मस्त झटपट बनवू शकता, म्हणजे तेच तेच पोळी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर. आणि तुम्ही या भातावर आहे ना थोडेसे जर पिवळेशे मिळतात ना मार्केटमध्ये, ते जर टाकून खाल्ले ना तर अजून हा मस्त लागेल हा भात. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर पुढच्या नवीन रेसिपी करता तिथला बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.